मी दीपक निलावार, नागपूरला एक व्यावसायिक आहे आणि थोडासा समाजसेवासुद्धा करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आणि उद्या रंगकर्मी लोकांचं जे आंदोलन आहे शासनाच्या विरोधात, मला तर वाटतं की शासनाने ही वेळच नाही येऊ द्यायला पाहिजे. कारण का मागील 1.5 वर्षापासून छोटी छोटी कार्यक्रम बंद झाली, नाटकं बंद झाली, ऑर्केस्ट्रा बंद झाली, गाण्याचे कार्यक्रम बंद झाले, लग्न बंद झाली. तर ह्या कलाकार लोकांनी कुठे जावं? काही कलाकार लोकांचे तर प्रश्न फक्त त्याच्याच भरोश्यावर ते जगतात. सकाळी रात्री कार्यक्रम करायचा आणि दुसऱ्या दिवस आपला कसं तरी भागवायचा. असे बरेचसे कलाकार आहे. म्हणजे मला वाटतं 100 कलाकार असतील तर 50 ते 60% कलाकार तर त्याच कॅटेगरीमध्ये जातात की त्याच्या भरोश्यावर ते फक्त आपलं उपजीविका करतात. तर अशा कलाकारांना रस्त्यावर येऊ द्यावं किंवा रस्त्यावर त्यांनी यावं, याकरता त्यांना सरकारने येऊच नाही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे स्वतःचं. की सरकारने जशी बाकीच्या लोकांना जशी मदत केल्या जातं, प्रत्येकाला एक काही ना काही दिलं जातं शासनाकडून, डोनेशनच्या मार्फत म्हणा किंवा अनुदानाच्या मार्फत, तर या कलाकारांचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पूरे महाराष्ट्र भर में ये आंदोलन हो रहा है और पूरे महाराष्ट्र के जितने भी कलाकार हैं, चाहे फिर वो नाट्य क्षेत्र के हो, सांस्कृतिक अपने गीत संगीत के क्षेत्र के हो, फिल्म के क्षेत्र के हो, जो स्टेज पर रहते हैं वो कलाकार, जो बैक स्टेज रहते हैं ऐसे कलाकार बहुत ही शांतिपूर्ण ढंग से सरकार तक अपनी बात पहुंचाने की एक कोशिश कर रहे हैं कि सबके लिए कुछ न कुछ राहत सरकार ने दी है. लेकिन कलाकारों को अभी तक कोई राहत नहीं मिली. अगर सांस्कृतिक कार्यक्रम शुरू करने की वो इजाज़त देते हैं, सभागृह शुरू करने की इजाज़त देते हैं, तो कम से कम कलाकारों के काम शुरू हो जाएंगे और उनके घर की जो रोज़ी रोटी का जो सवाल है वो कहीं ना कहीं हल होगा. कलाकारों के लिए किसी ने कोई सोचा नहीं, ना कलाकारों को कोई आर्थिक सहयोग मिला, ना ही उनको सांस्कृतिक कार्यक्रम करने की अनुमति प्रदान की गई, सभागृह खोले गए. इस वजह से पिछले लगभग अभी 2 साल का ये पीरियड हो रहा है, 17-18 महीने हो गए, कलाकार घर में बैठा है. जिसका रोज़ का काम था अपनी कला प्रस्तुत करना, 2 पैसे उसको मिलते थे, उस पर उसका घर चलता था, वो पूरी तरीके से बंद हो चुका है. सामाजिक संस्थाओं ने, कुछ अच्छे सक्षम कलाकारों ने जितनी मदद होना था उनकी ओर से वो की, लेकिन कब तक करेगा कोई भी एक व्यक्ति, कब तक? उसकी भी एक सीमाएं होती है, उसका भी एक आर्थिक पैकेज होता है, महीने का उसका बंधा हुआ कुछ खर्च होता है. उसके अलावा भी उसने अगर किसी को मदद किया है तो वो हमेशा निरंतर नहीं कर सकता. तो कहीं ना कहीं कलाकार आज जो जिस भूखमरी से गुज़र रहा है या आर्थिक तंगी से गुज़र रहा है, उससे राहत पाने के लिए सभागृह खोले जाए, कार्यक्रमों को अनुमति प्रदान की जाए. बस यही मांग पूरे महाराष्ट्र के कलाकार कर रहे हैं और मैं चाहूँगा कि इसमें सिर्फ पूरे महाराष्ट्र नहीं, पूरे देश भर के कलाकार शामिल होने चाहिए. ये आंदोलन ऐसा है, शांतिपूर्ण ढंग से संविधान चौक पर सभी कलाकार आएंगे, किसी तरह की कोई नारेबाजी नहीं होगी. हाँ, पथ प्रदर्शन जो होता है, पथनाट्य जो होता है, उस तरह का हम लोग कुछ वहाँ प्रस्तुतिकरण देंगे. कुछ गीत कलाकारों की व्यथा बताने वाले जो है कुछ लोगों ने लिखे, एक गीत मैंने भी लिखा था, उन गीतों को हम वहाँ प्रस्तुत करेंगे और इस तरह से शांतिपूर्ण ढंग से हम अपना आंदोलन जो है करके सरकार तक अपनी आवाज़ पहुँचाने की कोशिश कर रहे हैं. गेल्या 1.5 वर्षापासून या करोनाच्या काळामध्ये नाटक पूर्णपणे बंद आहे. त्याचप्रमाणे बाकी जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल, कुठल्याही प्रकारचं लोककला असतील, त्या सगळ्याच ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांचं पोट या कलांवर अवलंबून आहेत असे कलाकार आणि त्या कलांना सोबत करणारे, साथसंगत करणारे तंत्रज्ञ, यांना मोठ्या हालाखीचे दिवस काढावे लागत आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांची उपासमार होते. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये साधं डफली वाजवणारा एखादा असेल किंवा कीबोर्ड वाजवणारा एखादा असेल, तर त्या माणसाला जवळ दुसरं कोणतं कौशल्य नाही. आजपर्यंत इतक्या वर्षात त्याला याच त्याच्या कौशल्यावर उपजीविका मिळालेली आहे आणि अकस्मात त्याला गेल्या 1.5 वर्षापासून कुठलाही कामधंदा राहिलेला नाही. तसंच नाटकाविषयी आहे. नाटकात सेट लावणारा माणूस असेल किंवा नाटकाची प्रकाश योजना करणारा माणूस असेल किंवा नाटकात मेकअप करणारा माणूस असेल, सगळं सांस्कृतिक क्षेत्र बंद पडल्यामुळे या लोकांवर उपासमारीची पाळी आली. अनेक कलावंतांनी, तंत्रज्ञांनी आत्महत्या केल्याच्याही बातम्या कानावर आहेत. त्यामुळे सरकारला असं एक
आवेदन करण्याची सगळ्या रंगकर्मींची इच्छा आहे किंवा सगळ्या कलावंतांची आणि तंत्रज्ञांची इच्छा आहे की आता बऱ्यापैकी करोना आटोक्यात आलेला आहे, तेव्हा तुम्ही सांस्कृतिक क्षेत्र खुलं करा. जसं बाकीच्या ठिकाणी दुकानामध्ये माणसं जातात, कपड्याचं दुकान असेल किंवा किराण्याचं दुकान असेल, तिथे माणसं जातात, खरेदी करतात, तर त्यांनाही तेवढाच धोका आहे. मग ते जसं तुम्ही सुरू केलं आणि तिथे जे काही नियम दिले असतील किंवा मास्क लावा किंवा सॅनिटायझर लावा, तर तशा प्रकारचे नियम आणि 50% क्षमतेचा आसन क्षमतेचा विचार करून दूर लोकांना बसवून जर समजा हे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले, तर या लोकांचं ज्यांचं पोट हातावर आहे, या कलांवर अवलंबून आहे, त्यांना त्याचा फायदा होईल आणि ती माणसं परत एकदा आपला व्यवसाय करू शकतील. आपलं पोट पाणी त्यांचं ज्याच्यावर अवलंबून आहे तो व्यवसाय पुन्हा एकदा करू शकतो. या आंदोलन स्वरूप असं आहे, 9 ऑगस्ट फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे आणि कालच आपल्याला गोल्ड मेडल मिळालं 121 वर्षानंतर. हा एक सुवर्ण क्षण. पण त्या कलाकारांचे हाल जे आहेत ते अतिशय तुम्हाला सांगितलं जातं. त्या तऱ्हेने हे आंदोलना होणं आणि सगळं महाराष्ट्राचे कलावंत एक नाही, मी महाराष्ट्र बा, मी पुण्याचा बा, मी नाशिकचा असं न होता सगळे कलाकार एक वंत आहे. त्याकरता हे आंदोलन मला वाटते करणं आवश्यक होतं. अतिशय गरीब कलाकारांतर मी झाडीपट्टीचे कलाकार बघितलेले आहे. अतिशय मला येतात म्हणजे काय होणार, नाटकही बंद आहे, सगळे प्रेक्षकही बंद आहे. त्यामुळे हे आंदोलन होणं अतिशय आवश्यक होतं. सरकारला जा केव्हा येणार. आता मध्यंतरी आलं होतं, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं का प्रत्येक कलावंतांना आम्ही 5,000 रुपये देऊ. 5,000 महिना म्हटलं काय म्हटलं, अजून त्यांचं काही हे नाही. म्हणजे त्याच्यावर आश्वासन राहील का बा. तर त्याकरता आपण कुठं सगळे एकजुटीनं संगेन शक्ती कलयुगे, संगेन शक्ती कलयुगे असं म्हटलं आहे. जोपर्यंत आपण एक छत्राखाली येत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. आणि कलाकाराचे हाल, आता ढोलकी वाजवणारे आहे, तबला वादक आहे, गिटार वादक आहे, त्यामुळे त्यांचे हाल अतिशय दयनीय आहे असं मला हरकत नाही. काही तर कुटुंबाच्या पायावरचे बोले, काही सॅनिटाईज विकायला लागले काही लोक आपल्या घरच्या घरी. काय सांगायला तर आम्ही शांती तऱ्हेने साखळी, आणि कलावंत आहे, कलावंत हा बिलकुल म्हणजे संवेदनशील असतो, तर त्याने शांतीपूर्ण वातावरणात हे आंदोलन पार पडेल. हे आंदोलन कलावंतांसाठी आहे. जे कलावंत रोज आपली कला दाखवून जे काही आर्थिक त्यांना जे सहाय्य मिळतं किंवा जे कमवतात, तर त्यांना आता ह्या लॉकडाऊन आणि पेंडेमिक कंडिशनमुळे खूप त्रास होत आहे. तर सरकारने त्यांना जसं व्यापाऱ्यांना जसं 8 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची जशी संधी दिली आहे त्यांनी, तर या कलावंतासाठीही जसं थिएटर ओपन करणे किंवा कलावंताचे जे काही पण जिथे जिथे आपली कला दाखवायची जी संधी आहे, जसे मी जशी मेकअप आर्टिस्ट आहे तर मला लग्नात जाऊन मेकअप करायचा असतो, पण लग्नासाठी पण ह्या लोकांनी खूप 50 लोकांची फक्त लोकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे काय होतं की लोक पैसे देऊन मेकअप आर्टिस्टला बोलवतच नाही. ते म्हणतात फक्त 50 लोक येणार आहेत, मग आम्ही घरीच करतो लग्न, किंवा टाईमचं खूप त्यांनी बंधन ठेवलेलं आहे. मग कोणी सकाळीच अगदी लग्न करतं आणि मग त्यामुळे ते काही कलावंतांना चान्स देत नाही. वेगवेगळ्या फील्डमधले जे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सरकारने या कलाकारांच्या विषयी काही विचार करायला पाहिजे आणि असं काही सुरू करायला पाहिजे की यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. आणि ते काम करायला तयार आहेत, त्यांच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे, पण काम न मिळत असल्यामुळे ते घरी रिकामे बसलेले आहेत. म्हणून मला असं वाटते की लवकरात लवकर नाट्यगृहे, सांस्कृतिक हॉल सुरू व्हावे आणि कलाकारांना काम मिळावं आणि त्यांचे हक्काचे ते पैसे कमवावे त्यांनी, असं मला वाटते. ज्या लोकांचं पोट आहे त्याच्यावर, कलेवर आहे, जे परफॉर्म करून पैसे कमवतात, आपलं घर चालवतात, अशा लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि सरकारतर्फे या लोकांकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सध्या सगळीकडे तुम्ही उघडलेलं आहे सरकारने लॉकडाऊन, जवळपास सगळ्यांना परमिशन दिलेली आहे, दुकानं उघडले आहेत, तुमचे हॉटेल्स उघडले आहेत, बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीज उघडल्या आहेत. तर या कलाकारांकडे का दुर्लक्ष केलं? कलाकारांनी चान्स द्यायला पाहिजे. 50% कॅपॅसिटीने आम्हाला आमचे थिएटर्स उघडू द्या, आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम करायची परवानगी द्या. आणि अनुदान समजा गव्हर्नमेंट काही कलाकारांसाठी
फंड सँक्शन करत असेल, डिझास्टर फंड वगैरे, तर त्याच्यासाठी ज्या कलाकारांना ते खरंच गरज आहे, ज्यांना मिळायला पाहिजे, त्या लोकांचं सरकार दरबारी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, नोंदणी झाली पाहिजे की ह्या कलाकारांना फंड मिळाला पाहिजे. नाही तर पॅकेज जाहीर झाल्यानंतर सरकारजवळ यादी राहत नाही की कोणाला पैसे द्यायचे, कोण कलाकार या निधीसाठी हे आहेत, लायबल आहेत. तर तशी सरकारकडे सध्या नागपूरची तरी सध्या काही यादी नाही आहे नागपूरच्या कलाकारांची. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे. आमच्या मागण्या या राहतील की आमच्या हाताला काम द्या. आमचा कलाकार हा स्वाभिमानी आहे. आम्हाला भीक नको, तुमचं अनुदान नको. आम्ही मेहनत करू, आम्ही परफॉर्म करू, आम्ही आमचं पोट भरू शकतो. आम्हाला आमचं काम करण्याची परवानगी द्या. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही आंदोलनात घेतलेला आहे. आणि हे सगळं सरकारच्या कानावर गेलं पाहिजे, त्यांना दिसलं पाहिजे कलाकारांची हालत काय आहे, त्यांची दखल गेली पाहिजे. म्हणून ही दखल घेतल्या जावी, म्हणून हे आंदोलन आम्ही रंगकर्मी आंदोलन या नावाने पूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे. आणि त्यातला नागपूरचाही एक कार्यक्रम आहे जो आम्ही संविधान चौकामध्ये आयोजित केलेला आहे. 9 तारखेला सकाळी 10 वाजता सगळे रंगकर्मी, सगळे कलाकार, गायक, वादक, नृत्यवाले आणि टेक्निशियन्स या फील्डमधले, साऊंडवाले आहे, लाईटवाले आहे, मेकअपमॅन आहे, त्याच्यानंतर नेपथ्यकार आहेत, वेशभूषाकार आहेत, अशा सगळ्या कलाकार आणि टेक्निशियन्सना एकत्र करून आम्ही तिथे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, की आमच्या विषयाच्या बद्दलचं प्रबोधन, त्याच्यामध्ये पथनाट्य होईल, देशभक्तीपर गाणे गायले जातील. सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी आम्ही हा उपक्रम सध्या तिथे करणार आहे 9 तारखेला. ही क्रांती दिनाची जे मुहूर्त साधून आम्ही त्या प्रसंगाच्या अनुषंगाने याला सुरुवात करतो. ही आमची सुरुवात आहे. कारण आतापर्यंत व्यापारी म्हणा की बाकी सर्वांनी काही ना काही आंदोलन केले आणि त्या याच्यातनं त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. आम्ही कलावंत आहोत, आम्हाला क्रांतिकारी मार्ग नको, आम्ही शांततेच्या मार्गाने आणि आमचं जे म्हणणं आहे ते सरकारपर्यंत यापूर्वी पण पोहोचवलेलं आहे. पण ते आम्हाला हौशी कलावंत म्हणून डावलून देतात. ॲक्च्युअली आम्ही हौशी कलावंत जरी असलो पण या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ही कला आणि कलेच्या माध्यमातून कलाकार आणि त्याचं कुटुंब अवलंबून असणारे जगत आहे. याला आम्ही कोणीच शासन दरबारी काही मागत नाही की शासन दरबार त्यातनं काही आम्हाला देत असतं. परंतु आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही रंगमंच, थिएटर्स, सर्व चित्रपटगृह वगैरे सुरू करा. तुम्हाला कोविडचे नियम पाळायचे आहे. कोविडचे नियम आता तुम्ही मार्केटला गेले तर मार्केटला सुरू केलेलं आहे. कोणी कोविडचा नियम पाळतो का? तिथं मास्कबद्दल बघा तुम्ही, उदासीनता निर्माण आहे. त्यानंतर सोशल डिस्टन्स कोणी पाळतो? मग हे सर्व जे बाकीचे याच्यात पाळत नाही. आम्ही तर उलट म्हणतो की आमच्या रंगमंचमध्ये जे सीट्स आहेत आम्ही मधली एक सीट सोडू तर ऑटोमॅटिकली त्या सोशल डिस्टन्स येईल. मास्क पण आम्ही बिलकुल एंट्रीच नाही त्यांना थिएटरमध्ये ज्यांच्या तोंडावर मास्क नसतात. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही अंमलात आणू तरी पण आम्हाला दुर्लक्षित केला जात आहे. म्हणजे कलावंत आणि कला ह्या दोन्ही गोष्टी जर जगवायच्या असतील तर सांस्कृतिक क्षेत्र हे सुरू व्हायला पाहिजे.